बघा, 2 कंसामध्ये x वजा 3 बराबर 3/5 कंसामध्ये गुणिला स्वरूपात x अधिक 4 तर x बराबर किती? एक चल पदे म्हणा, लक्ष द्या, याच्यामध्ये एकच चल आहे म्हणून एक चल पदे, एक चल समीकरणे, घटकावर आधारित हा प्रश्न किंवा पदावली म्हणा. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. प्रश्न कोणताही असो लेकरांनो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. हा प्रश्न सोडवत असताना 2 कंसातील पदाला गुणिला 2x हे वजा चिन्ह, 2×3=6. आता 3/5 कुठलंच पद, कुठली संख्या एकटी नसते, छेदस्थानी एक असतो लेकरांनो. या गुणधर्माचा, न्यायाचा विचार करत इथं 2 अपूर्णांक परस्परांना गुणिला असतील असा त्याचा अर्थ. आणि अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा म्हणजे 3 सोबत कंसामधली x अधिक 4 गुणिला 5 सोबत छेदस्थानी असलेला 1 असा त्याचा अर्थ. म्हणजे 3x म्हणजे 3 गुणिला x, 3x हे कळालं असेल तर हे मोडून टाकतो. पुढे चला, 3 गुणिला 4 12 छेदस्थानी 5×1=5. लक्ष द्या, आता हे 5 जातील इकडे या पदासोबत गुणिला 2x वजा 6 सोबत, समोर 3x अधिक 12 लेकरांनो. 5 कंसातील पदाला गुणिला 5 गुणिला 2x, 10x वजा चिन्ह, 5×6=30, 3x अधिक 12 सॉरी. आता करायचं काय, या 10x कडे येताना 3x वजा स्वरूपात, या 12 कडे जाताना 30 अधिक स्वरूपात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा, वजा असेल अधिक स्वरूपात मांडा किंवा मांडावीच लागते. आता ही वजाबाकी काय, 7x सर, आणि ही बेरीज 42. x ला जर एकटं केलं 42 कडे जाताना 7 भागीला का मांडायचे, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला मांडावी लागते. पुढे चला, x म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर 7×42 6 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या तुम्हाला विचारता याव्यात करिता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके, एकचल समीकरणे, पदावली, संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.